मित्रांनो नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह, एक असं चॅनल जे अनकट म्हणजेच जशा आहेत तशा बातम्या आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. विनंती आहे, आजपर्यंत जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आपण कृपया यूट्यूब चॅनलवर BBC केज लाईव्ह हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण यावर केवळ विचारच नाही तर शिक्षण क्षेत्रातलेही अनेक महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला व आपल्या पाल्याला पाहायला मिळणार आहेत. काल रयतेचे राजे श्री छत्रपती शिवरायांची जयंती जन्मोत्सव केज शहरात अत्यंत धूमधडाक्यात साजरा झाला. खरं तर पहिल्यांदाच केज शहरामध्ये या जयंती उत्सवाचं एक आगळं वेगळं स्वरूप केजवासियांना पाहायला मिळालं. किंबहुना असं म्हणलं तरी हरकत नाही की जयंती आयोजकांनी जवळजवळ उपस्थितांची केजवासियांची मनं जिंकली. कारण असं होतं की मागील काही वर्षामध्ये आपल्या सगळ्याला माहिती की महापुरुषांच्या जयंत्यामध्ये DJ सारखे कर्कश वाद्य आणि इतर काही बाबीमुळं थोडंसं वृद्ध लोक असतील, लहान मुलं असतील किंवा इतर ज्या लोकांना हृदयाचे त्रास आहेत असे लोक रस्त्यावर जाऊन महापुरुषांच्या जयंत्यामध्ये सहभागी होऊ शकत नव्हते. अर्थात हा सामाजिक प्रश्न होता. पण नव तरुण थोडे चैतन्यमय असतात, त्यांना याची कधी कधी जाणीव नसते आणि नकळत ते याच्यावर हट्ट धरून बसतात. परंतु यावेळी झालं असं की केज शहरातील सर्व जयंत्यांच्या आयोजकांनी आणि त्यांच्या सर्व टीमनं म्हणजे जेवढे काही जन्मोत्सव साजरे करण्यामध्ये सहभागी झाल्या होत्या, ज्या वेगवेगळ्या जयंत्या, इथं मी नामोल्लेख घेत नाही कारण कोणाचं एखाद्याचं नाव राहिले तर कदाचित गैरसमज होऊ शकतो. म्हणून अध्यक्ष असतील किंवा त्यांच्या जयंत्यांचे किंवा जे आयोजकात आहेत, ज्या ज्या वेगवेगळ्या जयंती उत्सव समिती आहेत त्यांची नावं या ठिकाणी मी थोडं घेण्याचं टाळतो यासाठी की कोणाचं नाव राहू नये म्हणून. मला एकच सांगायचं की या सगळ्यांना खरोखर मानाचा मुजरा आहे. कारण छत्रपती शिवराय ज्यांचे विचार आणि कार्य या केवळ राज्यात देशात नव्हे तर जगभर त्याच्या एक वेगळं अस्तित्व आहे, एक वेगळी मान्यता आहे. अशा राजांच्या जयंती उत्सव समारंभामध्ये खरं तर लोकांना सहभागी होणं किंवा सगळं चांगलं असावं अशी अपेक्षा होती. मध्यंतरी आमचे काही तरुण ठीक आहे आयोजकांनी DJ वगैरे कर्कश वाद्य लावली होती पण त्याचे परिणाम असे होत होते. आज मी त्यांना वाटतं थोडं आपण जोश जल्लोष करावा, थोडं नाचावं गावं वगैरे वगैरे, परंतु याचे परिणाम खूप गंभीर झाले होते. एक तर हे असे DJ पैसे खूप घेत होते आणि पुन्हा ते एकमेकाशी स्पर्धा केल्यासारखं आवाज वाढवायचे आणि त्याच्यात केजवासियांचं खूप मोठं नुकसान होत होतं. मध्यंतरी अनेक घटना सुद्धा घडल्यानंतर ज्या की ज्याच्या घरचं व्यक्ती जातं त्यालाच ते कळतं, बाकीच्यांना त्याचा काही म्हणजे अंदाज येत नाहीये. परंतु DJ सारख्या याच्यामुळं हल्ली अलीकडच्या काळामध्ये आता वाईट परिणाम पुढे येऊ लागले होते आणि त्यामुळे नक्कीच यावर्षी केजवा शहरातील सर्वच आमच्या शिवप्रेमी युवकांनी जयंती उत्सव समित्यांनी एक निर्णय घेतला आणि यावर्षी जयंतीऐवजी वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवले. त्यामध्ये खास करून त्यांनी यावर्षी प्रथमच छत्रपती शिवरायांचा, आपल्याला माहिती गेल्या 17 फेब्रुवारी रोजी शिवरायांचा हा अश्वारूढ पुतळा केजमध्ये स्थापन झाला, ज्यामध्ये निश्चित मी म्हणेन की इथल्या शिवप्रेमी आणि बाळराजे आवारे पाटील यांच्या पुढाकारानं आणि इथले शिवप्रेमी सगळेच यांच्या, कारण खूप दिवसापासूनची मागणी होती जी कायदेशीर पूर्ण होणं थोडं अवघड होतं, मात्र काही का असत नाही ते होऊन गेलं आणि छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा 17 फेब्रुवारी 2025 रोजी केज शहरात स्थापन झाला. तेव्हापासून केज शहराला एक वेगळं वैभव प्राप्त झालेलं आहे आणि शिवप्रेमीमध्ये सुद्धा एक उत्साहाचं आनंदी वातावरण आहे. परंतु यावर्षीची जयंती साजरी करताना याच श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक वेगळं आगळं असं सुशोभीकरण करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे रोषणाई अशी काही करण्यात आली होती, एक टावर असं उभा करण्यात आलं होतं की ज्यामुळं लोकांना केज बदलल्यासारखं वाटत होतं आणि खरोखर असं काहीतरी झालं तर लोकही तरुणांचं कौतुक करतात. त्यामध्ये पुन्हा जे ढोल पथकं आणले होते आणि जे वाद्य वृंद या ठिकाणी त्यांनी सर्वच यांनी आणला होता तो खूप
चांगला होता, त्यामुळे लोकांना आनंद घेता आला. विशेष म्हणजे महिलांची संख्या यावर्षी प्रथमच शिवजयंती बघण्यासाठी रस्त्यावर, याच्या अगोदर असायची पण मधल्या काळात डीजे वगैरे आल्यापासून थोडी कमी झाली होती. पुन्हा एकदा महिलांची संख्या यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात होती आणि हे सगळं पाहून नक्कीच केज शहरात खूप चांगलं वातावरण काल आम्ही शिवजयंतीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सगळ्या या तरुणांचं केजवासियांतर्फे खूप खूप कौतुक, अभिनंदन. कारण शेवटी केज शहर चांगलं होऊ किंवा वाईट होऊ तुमच्याच हातात आहे आणि तुम्ही जे कराल चांगलं तेच केजला आणि तुमच्या मुलांना आणि तुमच्या पुढं सगळ्यांना येणाऱ्या पिढ्या थांबत नाहीत, काळ कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे या पुढच्या लोकांना जे काही चांगलं केज शहरात होईल ते नक्की त्याचा आनंद घ्यायला मिळेल. म्हणून यावर्षी सुरुवात झालेली आहे. आता लवकरच महात्मा फुले असतील किंवा त्यानंतर लगेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. या जयंती आयोजकांनाही आणि उत्सव समित्यांनाही आमची विनंती आहे, ज्या प्रकारे श्री छत्रपती शिवरायांची जयंती आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि वेगळ्या पद्धतीनं थोडीफार म्हणूया, वाद्याचा जो वेगळा एक भाग पाहायला मिळाला, उत्साह तोच होता. मात्र थोडं जे नको होतं अशा गोष्टी टाळून आपण साजरं केलं. तसंच यापुढच्या सगळ्या जयंत्या अशाच साजऱ्या व्हाव्यात. कारण पायंडा पडला तर चांगला पडू द्या. पुन्हा नवीनच मध्ये जर आपण काहीतरी केलं तर पुन्हा नव्यानं पुन्हा आणखीन आपल्याला समस्या निर्माण होऊ शकतात. निश्चितच कौतुक आणि विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाचंही खूप कौतुक. हे सगळी एवढी गर्दी, कारण काही काळासाठी जो जोश होता, उत्साह होता शिवप्रेमींचा, हा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बराच वेळ थांबलेला होता. मात्र यावेळी वाहतुकी थोड्या वेळासाठी ठप्प झाली होती. मात्र तरीही जी अत्यावश्यक वाहन आहेत ते वेगळ्या बाजूनं काढून आणि तिथं फारसं काही लोकांना त्रास होणार नाही याची पूर्ण जबाबदारी घेऊन केज पोलीस यांनी खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे त्यांचंही कौतुक आणि ज्या स्वयंसेवकांचं कौतुक. काही स्वयंसेवक, गौरी शिंदे सारख्या स्वयंसेवकांना मुद्दाम नाम उल्लेख करावा लागेल, कारण 11,111 एवढ्या पाणी बॉटल गौरी शिंदे आणि तिच्या सहकारी मैत्रिणीनं वाटल्या, हे बी काही कमी नाहीये. मुद्दाम उल्लेख यासाठी करतो मी, सामाजिक स्थितीचा म्हणून एक उल्लेख. एरवी दान सगळेच देतात, परंतु मागून स्वतः आणायचं आणि इकडं सामाजिक क्षेत्रात कुठंतरी द्यायचं, याला बी दानत लागते. म्हणून गौरी शिंदे हिचं जे तृतीयपंथी जी काही सहकारी होत्या, मैत्रिणी होत्या, त्या सर्वांचं केजवासियांच्या वतीनं आपण थोडंसं आभार नक्कीच व्यक्त करू. कारण अशा चांगल्या कामांचं प्रोत्साहन जर दिलं तर एकाचड एक किंवा एकाचं पाहून एक असे लोक पुढे येतील आणि आपल्या केज शहराचं वातावरण खूप छान बनेल. पुन्हा एकदा सर्व शिवप्रेमींना ज्यांनी ज्यांनी जयंती उत्सव समारोहामध्ये खूप छान असं वातावरण ठेवलं, कसलाही एक म्हणजे वाद नाही, तंटा नाही, मतभेद नाहीत, सगळं करून यावर्षी पहिल्यांदा ऐक्यानं एक ऐक्य साधून शिवजयंती साजरी झाली, त्याबद्दल केज शहरातील सर्व शिवप्रेमींना, खास करून त्या सर्व युवकांना ज्यांनी सगळं छान असं वाद्यपथक, कारण एक वाद्यपथक तर आपण बघितलं असेल, खूपच सुंदर असं लोकांची मनं जिंकून घेतली सगळ्यांनी. आणि म्हणून या सर्वांचं असंच पुढं आपण एकाचं बघून एक. निश्चितच यावर्षी वर्गणी मंडळाला भेटलेल्या नाहीत, मात्र तुमचं चांगलं काम बघून लोक पुढच्या वर्षी तुम्हाला चांगल्या कार्यासाठी नक्कीच लोक वर्गणी देतील अशी आम्हाला आशा वाटते. तर पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.